आमदार रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे पापमोक्ष होण्यासाठी असल्याची बोचरी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे। संपूर्ण शेतकरी कर्जमाफी करावी या मागणीसाठी पंढरपूरमध्ये आमदार रोहित पवारांकडून आंदोलन सुरू करण्यात आले आहे। यावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता नवीन भिडू आलाय असं त्याचं स्वागत आहे, पण त्याआधी राज्याचे खाजगी साखर कारखाने सहकारी करण्याची मागणी रोहित पवारांनी करावी, शेतकऱ्यांच्या FRP देण्याची मागणी करावी आणि महाराष्ट्रातील जिल्हा बँक, सूतगिरण्या, दूधसंघ कोणी खाऊन टाकले आहे हे पण रोहित पवारांनी सांगावे असा टोला देखील आमदार सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे। जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे हे चिंतेची बाब असून पोलीस त्यांच्यावरही कठोर कशी कारवाई करतील। काल झालेल्या हमाल नेत्यांच्या नातवाची हत्याचा निषेधही सदाभाऊ खोत यांनी केला आहे। राष्ट्रवादी शरद पवार साहेब गटांचे नेते रोहित पवार यांनी पंढरपूर या ठिकाणी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे यासाठी आंदोलन सुरू केलेलं आहे। निश्चितच ही बाब स्वागतार्ह आहे, परंतु ते आता अन्नत्याग आंदोलनाला बसलेलेच आहेत। याचबरोबर त्यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत अजून काही प्रश्न आहेत ते हातामध्ये निश्चितपणानं घेणं गरजेचं आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यामध्ये ऊसाची FRP मिळालेली नाही आहे। ज्या साखर कारखान्यांनी FRP दिलेलं नाही आहे अशा साखर कारखानदारावरती गुन्हे दाखल व्हावेत, यही मागणी या आंदोलनामध्ये त्यांनी पुढे घ्यावी। राज्यामध्ये 200च्या वर कोऑपरेटिव्ह साखर कारखाने होते, त्यापैकी जवळजवळ 125 साखर कारखाने हे आता प्रायव्हेट झालेले आहेत। तर जे कारखाने विकले गेलेले आहेत कोऑपरेटिव्हमधले ते कारखाने परत शेतकऱ्यांना द्यावेत, कोऑपरेटिव्ह स्वरूपामध्ये ते परत नव्यानं सुरू करावेत आणि ज्यांनी विकत घेतलेले आहेत त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल करण्याची मागणी या ठिकाणी खऱ्या अर्थानं रोहित पवार साहेबांनी करावी अशी माझं त्यांच्याकडं मागणं आहे। कारण चांगले प्रश्न शेतकऱ्यांचे ते हातामध्ये घेऊन लढत आहेत। काही का असं नाही, एक नवा भिडो या राज्याला मिळाला। गेले 35 वर्ष जे आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नावरती या राज्यामध्ये लढत दिले, आता ते राहिलेलं काम आम्ही त्यांच्या हातामध्ये सोपवत आहोत। परंतु राजकारणासाठी एक चांगली कर्जमाफीची योजना महायुती सरकारनं जाहीर केलेली आहे, तिला गालबोट लावण्याचं काम खऱ्या अर्थानं या ठिकाणी रोहित पवार करायला लागलेले आहेत। या महाराष्ट्राचं वाटोळं कोणी केलं हे अखंड महाराष्ट्राला माहीत आहे। या महाराष्ट्रातल्या जिल्हा मध्यवर्ती बँका कोणी खाऊन टाकल्या, या महाराष्ट्रातल्या सहकारी कोऑपरेटिव्ह, दूधसंघ, सूतगिरण्या कोणी खाऊन टाकल्या हे अखंड महाराष्ट्राला माहीत आहे। आणि म्हणून देवाभाऊ सरकारनं दिलेली कर्जमाफी ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा देणारी कर्जमाफी आहे। परंतु मी अनेक वेळा उल्लेख केला कि सोच वे खा के बिल्ली हंसको चली, तशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे त्यांनी त्यांच्या घराण्यानं जे काही या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं खळं लुटण्याचं काम केलं त्याचं पाप मोक्ष होण्यासाठी आज ते पांडुरंगाच्या दारापर्यंत गेलेले आहेत। अरे अनेक वेळा आम्ही पांडुरंगाला साकडं घातलं। मी रोहित पवारांना आठवण करून देतो की तुम्हीच तुमच्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्याला 1400 रुपयाच्या वर एक दमडी मिळणार नाही, त्यावेळी आम्ही पंढरपूर ते बारामती यात्रा काढलेली होती आणि तुमच्या अंगणामध्ये आम्ही येऊन बसलेलो होतो। आणि म्हणून तुमच्यात जर खरंच शेतकऱ्याप्रती आदर असेल तर राज्यातले खाजगी साखर कारखाने जे कोऑपरेटिव्ह होते ते आम्ही परत कोऑपरेटिव्ह करू, त्याच्यासाठी आंदोलन करू। राज्यामध्ये ज्या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे त्याच्यासाठी सुद्धा माझा लढा असेल।
राज्यातले साखर कारखानदाराने शेतकऱ्यांना FRP दिलेलं नाही, तो FRP मिळवून देण्यासाठी सुद्धा माझा लढा असेल अशी घोषणा त्यांनी करावी. मग आम्ही समजेन की ते शेतकऱ्यासाठी लढायला लागलेले आहेत. सदा करतायत कुठंतरी मग एन्काउंटरची गरज वाटते का? कारण की जिल्ह्यात एवढी नाही, एक आहे की 13 वर्षाचा मुलगा होता. गुंडागर्दी ही कष्टकरी माणसाला निश्चितपणानं जगण्याच्या आड येत असते. भयमुक्त राज्य असलं पाहिजे हे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा भूमिका आहे. निश्चितपणानं जी काही हत्या झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे. मी खऱ्या अर्थानं त्या कुटुंबाप्रती दुःख व्यक्त करतो. परंतु अशा गुंडांना जेवढी कडक शिक्षा आणि कलमं लावता येत असतील ते पोलीस प्रशासनानं लावणं गरजेचं आहे. आणि मी नेहमी म्हटलं की समाजामध्ये दादा गुंड नाही, दादा पोलीसच असू शकतो. आणि म्हणून जिल्हा पोलीस प्रमुख या ठिकाणी जे आता नव्यानं आलेले आहेत सांगलीला, निश्चितपणानं ते कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. अलीकडं मोठ्या प्रमाणामध्ये तडीपारच्या कारवाईला त्यांनी सुरुवात केलेली आहे. भविष्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये गुंडागर्दीला मोठ्या प्रमाणामध्ये चाप लागलेला आपल्याला दिसेल.